जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। मात्र खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगामावरही अवकाळी पावसाने मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। तब्बल आपण आता जळगावच्या नशिराबाद शिवारामध्ये आहोत। या ठिकाणी अवकाळी पावसामुळे हरभऱ्याचं नुकसान झाल्यामुळे तब्बल 2.5 एकर हरभऱ्यावर शेतकऱ्याला रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे की आपण बघू शकतो की या ठिकाणी हरभराची लागवड या ठिकाणी शेतकऱ्याने केली होती। मात्र अवकाळी पावसामुळे या हरभरा पिकाचं मोठं नुकसान झालं आणि या ठिकाणी या शेतकऱ्याला रोटावेटर फिरवण्याची वेळ या शेतामध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आसमानी आणि सुलतानी संकटाचा शेतकऱ्याला नेहमी सामना करावा लागतो। अवकाळी पावसामुळे यावेळचा खरीप हंगाम तर धोक्यात आलाच होता। मात्र याच अवकाळी पावसाने रब्बी हंगामाचा तोंडाचा घाससुद्धा शेतकऱ्याकडून हिरावून घेतला आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी शेतकऱ्याने हरभरा पिकाची लागवड केली होती आणि या ठिकाणी हा अवकाळी पावसामुळे हा हरभरा उगला, मात्र त्याची वाढ होऊ शकली नाही आणि त्या वाढ न झाल्यामुळे आणि पोषक वातावरण नसल्यामुळे तो आज आहे त्याच परिस्थितीत वाढलेला या ठिकाणी दिसतो आहे आणि त्यामुळेच याचं नुकसान होऊन आज या ठिकाणी या शेतकऱ्याला रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे। शासनाने कुठेतरी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं आणि त्यांना भरघोस अशी तातडीने मदत करावी अशीच मागणी या ठिकाणी या शेतकऱ्यांकडून केली जात आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।